नमस्कार. आज आपण अख्खा मसूरची भाजी झटपट कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी मी 1 वाटी मसूर घेतला आहे आणि तो 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. 1 टमाटर आणि 1 कांदा मीडियम साईजचा कट करून त्यात घातला आहे. 2 ग्लास पाणी घातलं आहे. 1 चमचा नमक आणि 1 चमचा तेल घालून त्याला कुकरचं झाकण बंद करून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. चला तर फोडणीसाठीची तयारी करूया. त्यासाठी 7-8 पाकळ्या लसूण, कढीपत्ता, 4-5 मिरच्या आणि कोथिंबीर घेतली. लसणाला छान लसूण आणि अद्रक ठेचून घेतलं आहे. कोथिंबीर चिरून घेतली. 7-8 कढीपत्त्याची पानं घेतली आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. तर कुकर थंड झाले तर चला आपण फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यात 2 चमचे तेल घातले आणि तेल गरम झालं की 1 लाल सुकी मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि जिरे त्याला तडतडू द्यायचं. मग लसूण ठेचून घेतलेला लसूण आणि अद्रक घातला, हिरवी मिरची घालून आणि 1 चमचा हिंग घालून फिरवून घेतलं. थोडं फिरवलं की त्यात 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि हळद पावडर, धने पावडर घालून त्याला थोडं भाजू द्यायचं आणि थोडी कस्तुरी मेथी घालायची. त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं. भाजून झालं की त्यात अख्खा मसूर घालायचा आणि मिक्स करून त्यात पाणी घालायचं आणि चवीनुसार थोडंसं नमक घालायचं. आपण नमक आधी घातलं आहे आणि मग 5-10 मिनटं झाकण लावून उकळी काढायची. उकळी काढून मग गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालायची. आपला अख्खा मसूर तयार आहे. आपल्या अख्खा मसूरची भाजी तयार आहे झटपट अशी. तर चपाती किंवा भाताबरोबर खाऊ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.